नंदुरबार शहरातील 2 दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाविरोधात भाजपाचे निवेदन। नंदुरबार शहरात 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट घेत निवेदन सादर केले। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नगरपालिकेने शहरात 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे नगरपालिकेने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन पूर्वीप्रमाणे 1 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माडी, नगरसेवक लक्ष्मण माडी, भाजप शहराध्यक्ष नरेश कांकरिया, आकाश चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, नगरसेविका नीता मराठे, दीपक चौधरी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। नंदुरबार नगरपालिकेने असे आदेश काढले आहे की 2 दिवसाआड नंदुरबार शहराला पाणी पुरवठा होणार आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही वीरचक धरणाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी भेट घेतली आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आणि असं लक्षात आलं त्यांनी जे सांगितलं इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांनी की आपल्याकडे धरणामध्ये भरपूर पाणी साठा उपलब्ध आहे आणि 2 दिवसाआड जे पाणी देण्याचे आदेश नगरपालिकेने काढले हे देण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती। फक्त 1 दिवसाआड जरी पाणी नंदुरबार शहराला दिलं तरी 2 वर्षापर्यंत पाणी पुरेल एवढा पाणी साठा या धरणामध्ये उपलब्ध असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिलेली आहे। तर एवढा पाणी साठा उपलब्ध असताना नंदुरबार शहरवासियांना नगरपालिका का म्हणून वेठीस धरत आहे? 2 दिवसाआड पाणी देण्याची कुठलीही गरज नाही, फक्त 1 दिवसाआड पाणी दिलं तरी भागेल अशी परिस्थिती असताना नंदुरबार नगरपालिका ही नागरिकांशी अक्षरशः या तीव्र अशा उन्हाळ्यामध्ये पाणी न देण्याचा एक मोठा छळ या ठिकाणी नगरपालिका करत आहे आणि नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांना आज भेटून त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि ही मागणी केली आहे की जे 2 दिवसाआड पाणी देण्याचा जो निर्णय नगरपालिकेने दिलेला आहे तो रद्द करून 1 दिवसाआड फक्त पाणी पुरवठा हा झाला पाहिजे अशा प्रकारचे आदेश त्वरित पारित करावे आणि नंदुरबार शहराच्या लोकांना या भीषण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची खबरदारी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी घ्यावी अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। हे करत असताना आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना ही मागणी केली की नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे तापी नदीवरून नंदुरबार शहरासाठी जी पाणी पुरवठा नळ योजना त्यांनी प्रस्तावित केली आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी सुरू झाली पाहिजे, जेणेकरून हा जो पाण्याचा कृत्रिम पाणी टंचाईचा जो प्रश्न वारंवार नगरपालिका नंदुरबार शहराच्या लोकांसमोर मांडते आहे हा कुठेतरी संपेल आणि पुढच्या काळामध्ये नंदुरबार शहराच्या लोकांना दररोज पाणी पुरवठा होऊ शकेल। या योजनेमुळे आदरणीय गावित साहेब यांनी एक दूरदृष्टी ठेवून ही योजना तयार करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि या योजनेला लवकरच चालना मिळावी अशी सुद्धा मागणी आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे केली आहे। वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।